नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आपल्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती साहित्य अकादमी मुंबई करता ही बाह्य यंत्रणेद्वारे सेवा उपलब्ध करून घेण्याबाबतचा हा जी.आर आलेला आहे मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने अप्लाय करायचं, कोणती कोणती वॅकन्सी असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, किती पदं असणार आहे, अप्लाय कसं करायचं, संपूर्ण माहिती तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप देणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. ओके, आता मित्रांनो याच्यामध्ये काय महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती साहित्य, त्यानंतर अकादमी मुंबई यांच्या आधिपत्यावर बाह्य स्रोतांद्वारे सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी येणाऱ्या खर्चास मंजुरी देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून हा जी आर आला 29 मार्च 2025 चा लेटेस्ट जी आर असणार आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये मित्रांनो आता प्रस्तावना वाचून घ्या. प्रस्तावनामध्ये दिलेले मित्रांनो, उपनिर्दिष्ट क्रमांक 1 येथील शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती साहित्य अकादमी मुंबई यांच्या आस्थापनेवरील 8 पदांच्या बाह्य स्रोतांमार्फत दिनांक 1 मार्च 2022 ते 31 जानेवारी 2023 या 11 महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात आली होती. त्याच्यामध्ये मित्रांनो आता दिलेल्या उपनिष्ठित क्रमांक 3 येथील परिपत्रकास अधिक राहून उपनिर्दिष्ट क्रमांक 4, 5, 6 या पत्रामध्ये सदर बाह्य स्रोत पुरवठादार संस्थेचे 7 महिन्यांसाठी 1 ऑक्टोबर 2024 ते 30 एप्रिल 2025 पर्यंत आपल्याला प्रस्तावना देण्यात प्रस्तावित करण्यात आले आहे मित्रांनो. त्यामध्ये मित्रांनो त्या अनुसरून महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती साहित्य अकादमी मुंबई मधील बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांना सेवा उपलब्ध करून घेण्यास मुदतवाढ देण्यास, त्यावर आपल्याला होणाऱ्या खर्चास मान्यता देण्याबाबत हा जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके, याच्यामध्ये आपण बघणार आहोत आता शासनाचा निर्णय काय. याच्यामध्ये शासन निर्णय असणार आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती साहित्य अकादमी मुंबई यांच्या स्थापनेवरील खालील तपशिलातील नमूद केल्यानुसार एकूण 6 पदांचा समावेश सेवा दिनांक 1 ऑक्टोबर 2024 ते 30 एप्रिल 2025 पर्यंत 7 महिन्यांच्या कालावधीत पात्र निवादा धारक याच्यामध्ये निष्कर्ष फॅसिलिटी मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस जिल्हा नाशिक या संस्थेकडून आपल्याला बाह्यस्रोत पद्धतीने उपलब्ध करून घेण्यास व त्यावरील होणारा खर्च अक्षरी रुपये 11,77,886 रुपये इतका असणार मित्रांनो. त्या खर्चामध्ये मंजूर करण्यात आलेली मित्रांनो सदर पदांची सेवा बाह्य स्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्यास खर्चात मान्यता देण्यात आलेली मित्रांनो. ओके, याच्यामध्ये आपल्याला पदनाम असणार आहे मित्रांनो 7 महिन्यांकरिता 1 ऑक्टोबर 2024 ते 30 एप्रिल 2025 पर्यंत पदनाम असणार आहे. आपल्याला मासिक वेतन पदसंख्या आपल्याला वेतन किती असणार आहे याच्यामध्ये, आणि वेतन असतात 7 महिन्याकरिता आणि 1 महिन्याकरिता दिलेला आहे. व सेवा कर आपल्याला किती असणार 18% आणि एकूण किती असणार दिलेलं आहे. टिप्पणी सहाय्यकसाठी मित्रांनो मासिक वेतन असणार 30,000 रुपये. ओके, याच्यात 2 पदं असणार आहे मित्रांनो, म्हणजे 60,000 रुपये दर महिन्यात त्यात द्यावा लागणार आहे. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आले. लिपिक टंकलेखनासाठी 23,500 एवढा पगार असणार आहे मित्रांनो. 2 पदं असणार आहे शिपाई करता 2 पदे असणार आहे, तर त्यांना पगार असणार 17,800 मित्रांनो. ओके, ह्या पद्धतीने 6 पदे इथे काढण्यात आलेले 7 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे मित्रांनो. ज्यांना कोण आली तर अप्लाय करा, तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, आता काय करायचं, आता अशा पदे निघता मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये मित्रांनो आता ज्यांना पण अप्लाय करायचं तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, तर सदर खर्च संबंधित आपल्याला दिलेला आहे. खर्च कटांतरी भरतूपात असणार मित्रांनो. त्याकरिता संचालक महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, महाराष्ट्र अकादमी मुंबई नियंत्रण अधिकारी तसेच आहार संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात यावे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आपल्याला सदर पात्रता इथे दिलेली मित्रांनो, निवादा धारकांचे उपरोक्त नमूद तपशील प्रमाणपत्रे त्यानंतर आपल्याला संबंधित केली आहे मित्रांनो, असं पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला खातर जमा करून जबाबदारीशी आपल्याला पदं भरायची आहे, त्यांचे पगार वगैरे अकॅडमी मार्फत करायचे मित्रांनो, ज्याच्यातून आपल्याला घेण्यात येणार आहे. ओके, सांगण्यात आलेलं आहे. तर आज छोटासा जी आर होता मित्रांनो, 7 महिन्यासाठी ते करार पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्यांना कोणाला अप्लाय करायचं अप्लाय करू शकता मित्रांनो. तर मॅनेजमेंटचे आपल्याला नाव वगैरे दिलेलं आहे. आपल्याला इथून अप्लाय करण्यासाठी मित्रांनो वेबसाईटवरून जायचं, आपल्या महाराष्ट्राच्या ZP वेबसाईटचं वगैरे असतं मित्रांनो, तिथून आपल्याला अप्लाय करायचं आहे मित्रांनो. ओके, काय आपल्याला शंका वगैरे असेल तर टेलिग्राम व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचं आहे, ज्या जास्त मित्रांना शेअर करायचं आहे मित्रांनो. ओके, आणि आपल्याला जी PDF पाहिजे किंवा टेलिग्राम व्हॉट्सअपला मिळून जाईल मित्रांनो. अप्लाय करण्यासाठी याची कशी नेक्स्ट प्रोसेस कधी आली तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन मित्रांनो. लेटेस्ट जी आर असल्यामुळे आता त्याची अप्लाय करण्याची पद्धत कशी ते मला सुद्धा माहिती नाही मित्रांनो. ओके, तर मित्रांनो
पुढच्या व्हिडिओमध्ये अप्लाय करण्याची पद्धत आपण बघणार आहोत. काही शंका असेल टेलिग्रामच्या व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू. त्याची पीडीएफची लिंक आपल्या टेलिग्रामच्या व्हॉट्सअपवरून डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेलिग्रामची व्हॉट्सअप ग्रुपची. थँक्यू.